हॅलो नमस्कार, मी कोमल तुम्हा सर्वांचे स्वागत करते माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बघणार आहोत एक नवीन रेसिपी, ज्या रेसिपीचं नाव आहे कटवडा। तर इकडे बघू शकता मस्त असा आपण झणझणीत तर्री आलेला म्हणजेच लालसर कट आलेला कटवडा कसा बनवायचा ते आज आपण इथे बघणार आहोत। तर इकडे बघू शकता मस्त असा कटवडा इथे बनवून तयार आहे। अगदी हॉटेलमध्ये जसा भेटतो तसाच परफेक्ट त्याच टेस्टचा कटवडा आपण घरी कसा बनवू शकतो ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी मी इथे एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये घेतलेला आहे 2 ते 3 चमचे तेल। तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे, अर्धा इंच आलं आणि बारीक चिरून घेतलेला कांदा। आता आपल्याला हे सर्व आहे ते थोडंसं सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। जर आपल्याला इथे कांदा करपवला तर आपल्या कटाची टेस्ट आहे ती चेंज होऊ शकते। तर आपल्याला इथे कांदा जास्त लालसर करून घ्यायचा नाही आहे, थोडासा ट्रान्सपरंट झाला की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे किसलेलं खोबरं। इथे तुम्ही खोबरं आहे ते अख्खंही घेऊ शकता, म्हणजेच आपण कापून घेतो तसंही घेऊ शकता, पण किसलेलं घेतलं तर लगेच ते इथे एकत्र भाजून होतं, म्हणून इथे आपण किसलेलं खोबरं वापरायचं आहे। इकडे बघू शकता की आपला मसाला आहे तो भाजून तयार आहे। त्यानंतर आता आपण बघणार आहोत भाजीसाठी लागणारे साहित्य। त्यासाठी मी ते घेतलेले आहे 3 ते 4 हिरव्या मिरच्या, लसूण, आलं आणि जिरं। त्यानंतर त्यामध्ये घातलेलं आहे धने। धने घातल्यामुळे आपण जी बटाट्याची भाजी बनवतो त्याला खूप छान टेस्ट येते। आणि त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे खूप सारी हिरवी कोथिंबीर। आता आपल्याला हे वाटण आहे ते आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण जे कटसाठी लागणारी पेस्ट आहे तेही आपण इथे बनवून घेणार आहोत। तर आपले दोन्ही वाटण इथे बनवून तयार आहेत। तर इकडे बघू शकता आपलं कटसाठी लागणारे हे वाटण बनवून तयार आहे। आता आपण सगळ्यात आधी बनवणार आहोत वड्यासाठी लागणारी भाजी। त्यासाठी मी परत एक कढईत गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये घातलेली आहे मोहरी आणि कढीपत्ता। तर जेव्हा आपण बटाट्याची भाजी बनवतो तेव्हा आपल्याला इथे मोहरी थोडीसं जास्त वापरायची आहे, कारण त्याने आपल्या वड्यांना खूप छान टेस्ट येते। त्यानंतर आपण त्यामध्ये घातलेलं आहे बारीक केलेलं वाटण। आपल्याला हे वाटणही थोडंसं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये हळद घालायची आहे, चवीनुसार मीठ आणि थोडीशी धने पावडर। तर आता हे सर्व एकत्र मिक्स करून घेतलं की त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे उकडलेले बटाटे। आता हे बटाटे आहेत तेही यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। इकडे बघू शकता की आपली वड्यासाठी लागणारी भाजी बनवून तयार आहे। आता आपली भाजी थंड होते तोपर्यंत आपण इकडे कट बनवून घेऊयात। तर कटासाठी इथे मी एक पळी तेल घेतलेलं आहे, त्यानंतर त्यामध्ये घातलेलं आहे जिरं। इथे आपल्याला थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे, कारण आपण कटवडा बनवतोय तर त्याला कट येणं गरजेचं आहे। कटाशिवाय आपण जो कटवडा बनवणार आहोत तो अपूर्णच आहे, त्यामुळे इथे थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त जातं। त्यानंतर त्यामध्ये घातलेला होता कढीपत्ता आणि वाटण। आता आपल्याला हे सर्व आहे ते एकत्र छान भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण जेव्हा वाटण भाजतो त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं। मीठ घातल्यामुळे ते वाटण आहे ते लवकर शिजायला मदत होते। आणि इकडे बघू शकता की वाटणातून तेल सगळं सेपरेट दिसतं आहे। त्यावेळेस आपल्याला यामध्ये घालायचं आहे लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा धने पावडर आणि थोडीशी हळद। तर इकडे बघू शकता ते सर्वही आपल्याला तेलामध्ये छान भाजून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे मोड आलेली मटकी। तर आता आपल्याला ही मटकी आपल्याला 1 ते 2 मिनटं यामध्ये छान भाजून घ्यायची आहे। आणि तुम्ही बघू शकता की इकडे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। तर ज्यावेळेस आपली ही मोड आलेली मटकी आहे ती यामध्ये भाजून होईल त्यानंतर त्यामध्ये आपल्याला इथे उकळलेलंच पाणी घालायचं आहे। जर तुम्ही थंड पाणी घातलं तर याला कट येणार नाही, त्यामुळे गरम पाणी घातलं तर आपल्या कट बनवणार आहे किंवा जो रस्सा बनवणार आहे त्याला छान कट येईल। तर इकडे बघू शकता की आपला इथे कटवड्यासाठी लागणारा कटही बनवून तयार आहे। आता आपण वडे बनवून घेऊयात। तर त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे बेसन, त्यानंतर थोडासा कलर येण्यासाठी थोडीशी हळद टाकलेली आहे, चवीनुसार मीठ आणि अगदी चिमटभर सोडा घातलेला आहे। आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचं एक जाडसर असं बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर इकडे बघू शकता की मी कशा पद्धतीने ते बॅटर बनवून घेणार आहे। अजूनपर्यंत तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला फॉलो करा आणि माझ्या फेसबुक पेजलाही लाईक करा। तर इकडे बघू शकता की आपल्याला यामध्ये एकदम पाणी घालायचं नाही आहे, अगदी थोडं थोडं पाणी घालून याचं आपल्याला एक बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर तुम्ही इकडे बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता। आता हे बॅटर आहे ते आपल्याला 5 मिनिटं भिजत ठेवायचं आहे।
आपलं बॅटर भिजतंय तोपर्यंत आपण इकडे वडे बनवून घेऊयात. तर तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही ते वडे बनवून घेऊ शकता. लहान हवे तर लहान बनवू शकता, मोठे बनवू शकता, गोल बनवू शकता किंवा जसे आपले वडापावमध्ये चपटे वडे भेटतात तसेही तुम्ही ते बनवू शकता. तर इकडे मी काही वडे गोल बनवून घेणार आहे आणि काही चपटे बनवून घेणार आहे. तर इकडे बघू शकता की माझे वडेही बनवून तयार आहेत. चला तर आपण हे वडे तळून घेऊयात. तर इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे. तर थोडंसं बॅटर टाकून बघितलं तर बॅटर वरती येत आहे. तर आपलं इथे तेल परफेक्ट गरम झालेलं आहे. जास्त आपल्याला जेव्हा आपण वडे सोडतो तेव्हा कडकडीत गरम नको आहे, थोडंसं कमीच गरम हवं आहे. तर इकडे बघू शकता की मी हे वडे आहेत ते या तेलामध्ये सोडून घेणार आहे. आता हे वडे आहेत ते आपल्याला दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायचे आहेत. तर हे वडे तळण्यासाठी अगदी 2 ते 3 मिनटं खूप होतात. तर 2 ते 3 मिनटामध्ये हे वडे आहेत ते तळून तयार होतात. इथे मी थोडंसं तेल ओतलेलं आहे त्यामुळे थोडेसे वडे खालच्या साईडून करपलेले आहेत. जर जास्त तेल असेल तर ते वडे तळून अलगद वरती येतात. तर इकडे माझं एक बॅच तळून तयार आहे. तुम्ही बघू शकता की दोन्ही साईडून छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि इथे आपले वडे बनून तयार आहेत. अशाच पद्धतीने मी बाकीचेही वडे तळून घेणार आहे. आणि जर तुम्हाला तेलामध्ये वडे सोडताना भाजण्याची भीती वाटत असेल तर तुम्ही अशा चमच्याने यामध्ये वडे सोडू शकता, म्हणजे तेल भाजण्याचीही भीती राहत नाही. आता हेही वडे मी इथे तळून घेत आहे. इथे हे पण वडे तळून तयार आहेत आणि तुम्ही इकडे बघू शकता की आपला कटही इथे बनवून तयार आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं मी मिसळ मसाला टाकलेला आहे, अगदी पाव चमचा असा टाकलेला आहे. तो ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं तर टाकू शकता किंवा नाही टाकलात तरी चालेल. आता आपण इथे कटवडा आहे तो सर्व करून घेऊया. तर इकडे मी वडे घेतलेले आहेत आणि त्यावरती मी घालत आहे कट. तर बघू शकता की मस्त असा आपला झणझणीत कटवडा इथे बनवून तयार आहे आणि त्या कटाला छान कलरही आलेला आहे. आणि हा कटवडा आहे तो तुम्ही सर्व करताना पावासोबतही सर्व करू शकता किंवा ब्रेडसोबतही सर्व करू शकता. आणि त्याला अजून छान टेस्ट येण्यासाठी त्यावरती थोडासा बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, लिंबू आणि थोडंसं फरसाण टाकायचा, म्हणजे त्याला अजून टेस्ट छान येते. तर तिकडे बघू शकता मस्त असा आपला इथे झणझणीत असा कटवडा बनवून तयार आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर इकडे मस्त असा आपला इथे कटवडा बनवून तयार आहे आणि बघू शकता की वडेही अगदी मऊ झालेले आहेत, जास्त कडक झालेले नाही आहेत, ते अगदी रश्श्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. तर इकडे आपला मस्त असा झणझणीत कटवडा बनवून तयार आहे. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी धन्यवाद. पुन्हा भेटूया असाच एका छानसा व्हिडिओसोबत. थँक्यू.